बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या शिक्षण संस्थेविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे महाविद्यालयांना मंजुरी मिळवल्याप्रकरणी चिखली पोलिसात 3 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेविरोधातील तक्रारींची चौकशी पूर्ण झाली असून चौकशी अहवालानंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे। काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्याशी संबंधित असलेल्या अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अनुराधा पॉलिटेक्निक महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या शासकीय परवानग्या न घेता कथितरित्या बनावट आणि डुप्लिकेट कागदपत्रे तयार करून ती AICTE कडे सादर करण्यात आल्याचा आरोप आहे। उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंचायत समिती, नगरपालिका आणि तहसील कार्यालयाच्या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्यात एकूण 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। दरम्यान या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असला तरी सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। मात्र संस्थेच्या नव्या प्रवेश प्रक्रियेला AICTE ने स्थगिती दिल्याची माहिती समोर आली आहे। परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्था त्यांच्या संचालक मंडळाविरुद्ध तक्रार दाखल केली व त्यांच्या विरुद्ध तीन तक्रारी दाखल झाल्या। तिन्ही तक्रारीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहे। पोलिसांचे सखोल तपास चालू आहे। या सर्व गोष्टीतून त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि सदरू कारवाई शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लगेच या संस्थेबद्दल जे चुकीचं केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी अशी माझी मागणी आहे।